महाराष्ट्र ही संतांची आणि भक्तीची भूमी आहे. या भूमीला शेकडो वर्षांची समृद्ध वारकरी परंपरा लाभली आहे. वारकरी संप्रदायात आषाढ महिन्याला आणि विशेषतः आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवशयनी एकादशी म्हणून ओळखला जाणारा हा दिवस म्हणजे केवळ एक धार्मिक सण नसून तो लाखो भक्तांच्या भक्तीचा, श्रद्धेचा आणि विठू माऊलीप्रती असलेल्या अथांग प्रेमाचा सोहळा आहे. हा सोहळा काय आहे? या दिवशी पंढरपुरात काय घडते आणि या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही आषाढी एकादशी म्हणून ओळखली जाते. तिला देवशयनी एकादशी असे देखील म्हटले जाते. हा दिवस वारकरी संप्रदायांसाठी सर्वात मोठा दिवस असतो. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातात. धार्मिक आणि आध्यात्मिकनुसार या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. असे म्हटले जाते की या दिवसापासून देव निद्रिस्त अवस्थेत जातात. यानंतर चातुर्मासाला सुरुवात सुरू होते. देवतांची पूजा केली जाते. रिंगण सोहळा म्हणजे काय? रिंगण म्हणजे पालखीभोवती गोल फिरणे. ही परंपरा पंढरपूरच्या वारी सोहळ्यात पाहायला मिळते. आषाढी एकादशी का साजरी केली जाते? आषाढी एकादशी हा दिवस भगवान विष्णूचा दिवस म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी हरिनामाचा जप केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते, तसेच आपली अनेक पापे नष्ट होतात. पंढरपुरातच आषाढी एकादशी का साजरी करतात? भगवान विष्णूचा अवतार म्हणून विठ्ठलाला ओळखले जाते. या दिवसापासून भगवान विष्णूची निद्रावस्था सुरू होते. त्यामुळे विठ्ठल भक्त पंढरपुरात जाऊन विठू माऊलीचा आशीर्वाद घेतात. आषाढी एकादशीला काय करावे? सकाळी स्नान करून फुले, धूप आणि दिवे लावून भगवान विष्णूची मनोभावे पूजा करावी. उपवास करून शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी प्रार्थना करावी. आषाढी एकादशीला गजर कसा केला जातो? विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. टाळ मृदुंगावर ठेका धरत वारकरी संप्रदाय विठ्ठलाचे दर्शन घेतात. थोडक्यात सांगायचे तर आषाढी एकादशी हा केवळ एक उपवासाचा किंवा पूजेचा दिवस नाही, तर तो आपल्या मनातील अहंकार सोडून देऊन भक्तीच्या रंगात रंगून जाण्याचा दिवस आहे. टाळ मृदुंगाचा गजर, चंद्रभागेचा वाळवंट आणि ज्ञानबा तुकारामचा जयघोष याने संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन जाते. विठ्ठलाच्या चरणी मस्तक टेकवून सत्य आणि सदाचाराच्या मार्गाने चालण्याचा संकल्प करणे हीच खरी आषाढी एकादशीची पूजा आहे.